संपूर्ण जगाचा नकाशा बदलू पाहणारं युद्ध सध्या आखाती देशात सुरू आहे। इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेने हे युद्ध पुकारले। 1 मार्च 2026च्या पहाटे इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खोमेनी यांच्या मृत्यूने सुरू झालेल्या या युद्धाची वाटचाल आता संपूर्ण मध्य पूर्वेला एका विनाशाच्या खाईत लोटण्याच्या दिशेने सुरू आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात उफाळून आलेला हा संघर्ष आता केवळ या 3 देशापुरता मर्यादित राहिलेला नाहीये। त्याचे पडसाद संपूर्ण जगावर आणि विशेषतः भारताच्या परराष्ट्र धोरणावर उमटत आहेत। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण या युद्धाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि भारत कोणाच्या बाजूने आहे आणि त्या भूमिकेमागची कारणं काय आहेत, तसेच पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा का वादात सापडला तेच आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। व्हिडिओ मोठा आहे पण विषय आपल्या जगण्याचा आहे, कारण या युद्धाचा सर्वाधिक परिणाम हा भारतावर होणार आहे। त्यामुळे संपूर्ण विषय मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग कमेंट करा। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर बॉम्ब वर्षाव करत अमेरिका आणि इस्रायलने या युद्धाची ठिणगी टाकली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त फौजांनी इराणवर ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत महाभयंकर म्हणावा असा हवाई हल्ला केला। यात राजधानी तेहरानमधील अत्यंत कडेकोट बंदोबस्तात असलेल्या भूमिगत बंकरमध्ये राहत असलेले इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खोमेनी यांचा मृत्यू झाला। स्वतः ट्रम्प यांनीच जगाला सर्वात आधी ही माहिती दिली। त्यानंतर इराणच्या सरकारी मीडियाने याला दुजोरा दिला। यामध्ये खोमेनी यांच्या कुटुंबातील सदस्य आणि रिव्होल्युशनरी गार्डचे अनेक वरिष्ठ कमांडरही मारले गेले। तब्बल 36 वर्ष इराणवर निर्विवाद सत्ता गाजवणारे खोमेनी हे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या विरोधातील सर्वात मोठे आव्हान मानले जात होते। खोमेनींचा अंत झाला, पण हे आव्हान संपलं का हे आपण पुढे बघणार आहोत। अमेरिकेने युद्ध का छेडलं? या कारवाई आधी अमेरिका आणि इराणमध्ये ओमानच्या मध्यस्थीने अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत चर्चा सुरू होत्या। इराणच्या आण्विक धोरणास अमेरिकेचा विरोध आहे, त्यामुळे इराणमधील आण्विक प्रकल्पांची पाहणी करण्याची अट अमेरिकेने ठेवली होती। मात्र इराणने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना आपल्या अण्वस्त्र प्रकल्पांची पाहणी करण्यास मनाई केली। दुसरीकडे उपग्रहावरून कथित संशयास्पद हालचाली दिसल्याचा दावा अमेरिका आणि इस्रायलने युद्धाची धमकी दिली। ट्रम्प यांनी केवळ इराणचे अण्वस्त्र प्रकल्प नष्ट करण्याचे नाही, तर इराणमध्ये पूर्णपणे सत्तांतर घडून आणण्याची घोषणा केली। इराणचा भीषण प्रतिहल्ला आणि प्रादेशिक युद्ध। इराणनेही अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आपला प्रतिहल्ला सुरू केला। इराणने मध्य पूर्वेतील तब्बल 6 ते 7 देशांवर हल्ले चढवलेत। कतार, कुवेत, संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन या देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना इराणने थेट लक्ष्य केले। याशिवाय सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये मोठे धमाके ऐकू आलेत। बगदादमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत आणि जॉर्डनमध्येही इराणची क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आहेत। हा संघर्ष आता एका मोठ्या प्रादेशिक युद्धात रूपांतरित होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की इराणचे या अरब देशांसोबत काय वाकडे आणि इराण या देशांवर का हल्ले करतंय? याचं मुख्य कारण म्हणजे या सर्व देशांमध्ये अमेरिकेचे अतिशय मोठे आणि महत्त्वाचे लष्करी तळ। अमेरिकेला इराणवर दीर्घकाळ लष्करी कारवाई करायची असेल तर त्यांना याच तळांचा आणि या देशांच्या हवाई हद्दीचा वापर करावा लागतो। इराणने यापूर्वीच या सर्व अरब देशांना अमेरिकेला आपली हवाई हद्द वापरू देऊ नये असा इशारा दिला होता। आता अमेरिकेने थेट हल्ला केल्यामुळे आत्मरक्षणाचा अधिकार वापरून इराणने या देशांमधील अमेरिकन लष्करी तळांनाच उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे। होर्मुझची सामुद्रधुनी आणि जागतिक अर्थव्यवस्थेला धोका। या युद्धात इराणकडे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी। जगातील 20% खनिज तेलाची वाहतूक इराणला लागून असलेल्या याच मार्गाने होते। युद्धाचा भडका उडाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत। इराणने मार्ग पूर्णपणे रोखला तर संपूर्ण जगाला महागाईच्या एका भीषण झळाळीला सामोरं जावं लागेल। या संपूर्ण युद्धात चीन आणि रशिया प्रत्यक्ष सहभागी नसले तरी ते पडद्यामागून इराणला मदत करत असल्याचा संशय आहे।
विशेषतः चीनसाठी हे युद्ध एका प्रगत युद्धनीतीची प्रयोगशाळा बनलंय. अमेरिकेच्या प्रगत संरक्षण यंत्रणांना कसं भेदायचं याचा अभ्यास चीन करत आहे. गेल्या वर्षी भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षावेळीही चीनने आपल्या युद्ध सामग्रीची चाचणी करून घेतल्याचं म्हटलं गेलं होतं. युद्धात भारत कोणाच्या बाजूने? कोणत्याही क्षणी इराणवर इस्रायल अमेरिका हवाई हल्ला करणार अशी परिस्थिती असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याच्या अगदी एक दिवस आधी इस्रायलचा ऐतिहासिक दौरा केला. हा दौरा जागतिक राजकारणात चर्चेचा विषय बनलाय. रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं तेव्हा भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे युद्धाला आर्थिक मदत केल्याचा आरोप पाश्चिमात्य माध्यमांनी केला होता. आता इस्रायलवर युद्ध गुन्ह्यांचे आरोप होत असताना आणि ग्लोबल साऊथचे अनेक देश इस्रायलवर बहिष्कार घालत असताना पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा हा भारताच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे अशी टीका होतीये. पण आंतरराष्ट्रीय राजकारण हे केवळ नैतिकतेवर चालत नाही तर ते राष्ट्रीय हितावर आधारलेलं असतं. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषकांच्या मते पंतप्रधान मोदींचा हा दौरा इस्रायलसाठी आणि विशेषतः नेतन्याहू यांच्यासाठी एक संजीवनी देणारा ठरला. नेतन्याहू यांची जागतिक पातळीवरील प्रतिमा खूपच मलिन झाली होती आणि देशांतर्गत राजकारणातही ते प्रचंड अडचणीत होते. यंदा इस्रायलमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा वेळी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानांचे यजमानपद भूषवल्याने नेतन्याहू यांच्या राजकीय प्रतिमेला खूप मोठा फायदा झालाय. सुरुवातीला नेतन्याहू हे भारतात येणार होते परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि संभाव्य राजकीय विरोधामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. उलट मोदी स्वतःच इस्रायलला गेले. इराण सोबत भारताचे जुने संबंध. भारताचे इराणशी केवळ व्यापारी नाही तर प्राचीन सांस्कृतिक संबंध देखील आहेत. भारताला इराणला दुखावून चालणार नाही. पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी थेट व्यापार करण्यासाठी भारताने इराणमधील चाबहार बंदर विकसित केलं. भारतासाठी हे केवळ एक बंदर नसून अतिशय महत्त्वाचं धोरणात्मक आणि व्यापारी केंद्र आहे. तसंच इराण हा भारतासाठी कच्च्या तेलाचा एक महत्त्वाचा पुरवठादार राहिलाय. अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणकडून होणारी तेलाची आयात कमी झाली असली तरी भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने इराणचं भौगोलिक महत्त्व प्रचंड आहे. तसंच इराण हा भारतीय चहा आणि कृषी उत्पादनांचा मोठा खरेदीदार आहे. इराणसारखंच अमेरिका आणि इस्रायलही भारतासाठी महत्त्वाचे आहेत. अमेरिका आणि इस्रायल सोबतची वाढती जवळीक. दुसरीकडे भारताचे अमेरिका आणि इस्रायल सोबतचे संबंध सध्या एका अत्यंत भक्कम आणि विश्वासार्ह टप्प्यावर आहेत. त्यामुळे भारताला या दोन देशांच्या विरोधात जाणंही शक्य नाहीये. इस्रायल हा भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञान पुरवणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. सीमेवरील सुरक्षा, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण या बाबतीत भारत इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकेसोबत भारताची धोरणात्मक भागीदारी अत्यंत मजबूत झाली आहे. जागतिक स्तरावर चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका अनेक आघाड्यांवर एकत्र काम करत आहेत. अमेरिकेत राहणारा मोठा भारतीय समुदाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य यामुळे भारत अमेरिकेच्याही विरोधात उघड भूमिका घेऊ शकत नाही. भारतासमोरील प्रमुख आव्हानं आणि धोके. या युद्धामुळे भारताला कोणत्याही एका बाजूने थेट लष्करी धोका नसला तरी आर्थिक आणि सामाजिक स्तरावर खूप मोठे फटके बसू शकतात. कच्च्या तेलाचा भडका. आखाती देशांमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडण्याची दाट शक्यता आहे. भारत आपल्या गरजेच्या 80% अधिक तेल आयात करतो. त्यामुळे तेलाचे भाव वाढल्यास भारतात थेट महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येईल. नागरिकांची सुरक्षा आणि परकीय चलन. मध्य पूर्वेतील विविध देशांमध्ये सुमारे 90 लाख भारतीय नागरिक काम करतात. ते दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन भारतात पाठवतात. युद्धामुळे या नागरिकांच्या रोजगारावर गदा येईल आणि त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणणं हे भारत सरकार समोरील सर्वात मोठं आणि कठीण आव्हान असेल. थोडक्यात इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यातील हे युद्ध आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय. ट्रम्प यांना इराणमध्ये सत्तांतर हवंय तर इराणला आपला प्रादेशिक प्रभाव टिकवायचा आहे. या 60 मारीत भारताने अलिप्तवादी भूमिका घेतली आहे. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पायाभरणी केलेल्या धोरणानुसारच भारताचं हे पाऊल आहे. भारताने आपल्या पारंपरिक आणि संतुलित परराष्ट्र धोरणाचा आधार घेत कोणा एकाच्या बाजूने युद्धात न उतरता स्वतःचं धोरणात्मक आणि आर्थिक हित जपण्याची भूमिका घेतली आहे. येणारा काळ हा संपूर्ण जगासाठी आणि भारताच्या मुत्सद्देगिरीची परीक्षा पाहणारा असेल. एका जागतिक महायुद्धाची ही केवळ सुरुवात आहे की शेवट हे येणारा काळ
इतिहास ठरवेल. भारताच्या भूमिकेबद्दल, अलिप्त राहण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तसंच तुमची मतंही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि TOD मराठीला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका.